सायकल वाटप ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित असणारे स्टेजवरील बंडू नाना, गरड सर, भोळे सर, दिगामामा, वैभव माडिक, रोहित, गौरव, सगळीच गाडगे डॉक्टर, सौरभ गाडगे, अमोल चौरे, बागल, सगळीच स्टेजवरील उपस्थित असलेली सगळेच मान्यवर, समोर बसलेले सर्व विद्यार्थी, त्यांचे पालक, शाळेतले आलेले शिक्षक, ह्या संस्थेचे सर्व कर्मचारी, पदाधिकारी, बघायला गेलं तर ही संस्था चालू होऊन आज नाही म्हणलं तर 8-10 वर्ष झाली. ह्या संस्थेच्या माध्यमातून आजपर्यंत या की वरती यावर ह्या संस्थेच्या माध्यमातून आतापर्यंत बरीचशी जलसंधारणाची कामं, बरीचशी शेतकऱ्यांविषयीची कामं झालीत ह्या 8-10 वर्षात. इथं आवर्जून उल्लेख करावाला वाटतो की ह्या संस्थेने गेल्या 2-3 वर्षापूर्वी जलसंधारणाचं काम चालू केलं आणि त्यामार्फत बेंदवडा असेल, मानेगावमधली तळी असतील, लवळमधली तळी असतील, अशा अनेक गावातली तलावाचं खुलीकरण असेल, वड्यांची खुलीकरण असलेली ही सगळी केली. आणि नाना जवळजवळ ही जर सगळा माडा वेलफेअर फाउंडेशनकडनं जेवढी जलसंधारणाचं कामाचा जर आकडेवारी काढली तर 1,80,000 एकर जमिनीला पाणी मिळालं. एकट्या बेंदवाड्यातून जवळजवळ 62,000 हेक्टर जमिनीला पाणी भेटलं बेंदवाड्यातून. हा तालुका भूजल पातळीमध्ये जिल्ह्यात 3 नंबरला होता. माळशिरस आघाडीवरती होता, सांगोला आघाडीवरती होता. पण जसं माडा वेलफेअर फाउंडेशनने काम चालू केलं तर ह्या तालुक्याची भूजल पातळी ही आता जिल्ह्यात सगळ्यात प्रथम क्रमांकावर गेलेली आहे. आणि ह्या सगळ्यामध्ये चळवळ, ही सगळी लोकहिताची चळवळ, ही ह्या संस्था असेल, नाम फाउंडेशन असेल, पाणी फाउंडेशन असेल, अशा ह्या सगळ्या संस्थांनी मिळून त्यात माडा वेलफेअर फाउंडेशन अग्रेसर पद्धतीने सगळीच काम केलं आणि ह्या तालुक्याची भूजल पातळी आज जिल्ह्यात सगळ्यात प्रथम क्रमांकावर गेलेली दिसून येते. आताच दिगामामाने उल्लेख केला की शेततळी, तर ती एक प्रकल्प ही संस्था राबवत होती 5 वर्षासाठी. तर संस्थेची मशीन होती आणि त्या संस्थेची मशीन आपण शेतकऱ्यांना भाडं न घेता ती संस्थेची मशीन आपण शेतकऱ्यांना शेततळी करायसाठी देत होतो. म्हणजे त्यांनी फक्त डिझेल टाकायचं आणि ती मशीन वापरायची. त्याचं शिफ्टिंग करायचं सुद्धा जी भाडं पडतं 10,000 रुपये, ती सुद्धा संस्थाच भरायची. त्या शेतकऱ्याला फक्त डिझेलचा खर्च
आणि त्या ड्रायव्हरची आणि त्यांची जेवणाचा खर्च. अशी करत तालुक्यामध्ये जवळजवळ 75 ते 80 शेततळी ह्या संस्थेच्या माध्यमातून फुकट शेतकऱ्यांना जेवढी काय कॅनल बागायतवरची लोक आहेत ती, उपसा सिंचनवरती जेवढी काय लोक आहेत ती, ह्या सगळ्या लोकांना आपण शेततळी मोफत देण्याचा प्रयत्न केला. म्हणजे काही जणांची तर एकरात शेततळी केली. ती इतकी मोठी शेततळी झाली. 1-1, 2-2 एकराची शेततळी शेतकऱ्यांनी आपल्या माध्यमातून केली. कोविड आला. कोविड काळात ह्या तालुक्यामध्ये 4 व्हेंटिलेटर होते. अख्ख्या तालुक्यामध्ये सर 5 लाख लोकसंख्या आहे आपल्या तालुक्याची जवळपास, आणि 5 लाख लोकांमागं व्हेंटिलेटर होते. लाखामागे एक. तर अशा बिकट परिस्थितीमध्ये आम्ही प्रयत्न केला कोविड काळात की, का तर इतक्या जणांचे फोन येत होते. त्यात वैभवनी बी बरंचसं काम केलं कोविड काळात. इतक्या जणांचे फोन येत होते की दादा लोकांना बेड नाहीत, व्हेंटिलेटर भेटना, काहींना औषधं भेटत नव्हती. अशा अनेक अडचणी होत्या सगळ्या माढा तालुक्याला. आणि त्याच्यामध्ये मग आम्हाला लोकांना फार इच्छा होती की तालुक्यामध्ये अजून व्हेंटिलेटर आले पाहिजेत. आणि तो काळ प्रसंग असा होता की जर एखाद्या व्यापाऱ्याला विचारलं व्हेंटिलेटरच्या डिस्ट्रीब्युटरला की किंमत किती एखाद्या व्हेंटिलेटरची, तर सांगता येत नाही. कधीपर्यंत मिळेल सांगता येत नाही. बिल देशील का, तर बिल नाही मिळणार. म्हणजे असा सगळ्या त्या काळात कोविडच्या काळात सगळा ब्लॅकनी कारभार चालत होता. औषधांचा, व्हेंटिलेटरचा. आणि अशा परिस्थितीत आम्ही तालुक्यामध्ये 10 व्हेंटिलेटर उपलब्ध करून दिले तालुक्यात. आणि इथं दिसून येतंय तुम्हाला की त्याच्यामुळे जवळजवळ त्या व्हेंटिलेटरचा 400 जणांना फायदा झाला. मग ती व्हेंटिलेटर पाटील डॉक्टरच्या हॉस्पिटलमधला जो व्हेंटिलेटर आहे टेंभुर्णीतला, तिथली बायपाप मशीन ही आपण दिली. माढ्यामध्ये मित्रप्रेम रुग्णालय जी आहे दादासाहेब साठेंचं, त्यांच्या हॉस्पिटलमधलं व्हेंटिलेटर बायपॅप मशीन हे आपण दिलं आहे. म्हणजे अशा अनेक ठिकाणी 10 व्हेंटिलेटर आणि बायपॅप मशीन्स आपण उपलब्ध करून दिले. आणि त्याच्या माध्यमातून जवळजवळ 400 रुग्णांना ती व्हेंटिलेटर उपयोगी झाले. आज ह्या संस्थेच्या माध्यमातून अनेक कामं झाली. जसा सायकलीचा कार्यक्रम गेले 5 वर्षापासून आपण करतोय. ही काही इलेक्शन आहे, इलेक्शनचं प्रक्रिया चालू आहेत म्हणून हा कार्यक्रम आम्ही घेतोय असं नाही. आता बरीच जण इलेक्शन म्हणलं ह्या कालावधीमध्ये बरेचसे जणांचे कार्यक्रम होतात. इलेक्शन असू नाहीतर नसू, राजकारणात काय घडायचंय ती घडेल. पण माढा वेलफेअर फाउंडेशन ही संस्था ह्या तालुक्यासाठी सातत्याने खंबीरपणे उभं राहणार आहे. आणि आज 500 सायकली वाटतोय आपण. ह्याच्या आधी जवळजवळ 1300 सायकली वाटून झालेत आणि आज 500, अशा 1800 सायकली आत्तापर्यंत आपण ह्या संस्थेच्या माध्यमातून वाटून झालेत. मी पंचायत समितीला निवडून आलो तेव्हा सर आम्हाला एका सदस्याला 5 वर्षात निधी आला 40 लाख रुपये. मला पंचायत समितीला आम्ही निवडून आलो, 5 वर्षात एका सदस्याला निधी आलाय 40 लाख रुपये. आणि त्याच्यात 5-6 गावं. शासनानं काय आपल्याला सगळी मदत पुरेशी करणार नव्हती. गरजा लोकांच्या वाढत चालल्या होत्या. आणि त्याच्यामुळे ही संस्था आम्ही काढायचा निर्धार केला आणि ही संस्था खूप यशस्वी पद्धतीने आम्ही आज चालवतोय. एका सदस्याला 6-7 सायकली मिळत होत्या पंचायत समितीच्या माध्यमातून.
तिथं मी आता 1000-2000 सायकली वाटतोय. त्याच्यामुळं आणि मी काम करत असताना कधीच गण बघितला नाही मित्रांनो. म्हणजे माझं मी गण म्हणून पुरता मर्यादित न राहता हा सगळा तालुका माझा गण आहे. हा विचार डोळ्यापुढे ठेवला. भले 36 गावं करमाळ्यात गेली, काय आमची तिकडे जातील इकडे येतील, पण माझ्यासाठी जी जुना माढा तालुका आहे तीच माझ्यासाठी अजूनही डोळ्यापुढचा तालुका आहे. का तर मी तसा कधीच विचार केला नाही की ही माढा वेगळा आहे किंवा ही 42 गावं वेगळी आहे. ती गेल्या सायकल वाटपला उंबऱ्यात सायकली दिल्या, कानापुरीमध्ये सायकली दिल्या. मी ती कधीच विचार केला नाही. ही संस्था काम करत असताना आम्ही कायम डोळ्यापुढे मानस ठेवलाय की माझ्याबरोबरची सगळीच मग काय ना आपण काय वर घेऊन जाणार नाही. रिकामं आलोय रिकामं जाणार आहे. बरोबर आहे का? आणि माझ्या दृष्टीने हो का, पैसा मी जगातला सगळ्यात मोठा पैसा बघितलाय. जगातला सगळ्यात मोठा धनवान माणसं बघितलेत मी. ना म्हणजे आता लंडनमध्ये गेलो, इकडे गेलो तिकडे गेलो फिरताना मी जगातली सगळ्यात अब्जाधीश माणसं बघितली ती जिथं ही आपण सगळी गौण आहे सगळीच. पण एक मात्र सांगतो की ह्यांच्यातलं कोणीच सुखी नाही. ह्यांच्यातलं कोणीच सुखी नाही. आपण सगळी घोडदौड करतो, अजून भेटेल अजून भेटेल. आता ना तुम्ही उल्लेख केला की सायकली, तुमच्याकडे एक सायकल होती काय तर बोलला. त्याच्यावरून तुम्हाला बिकट सांगतो, विठ्ठल भाऊ वारले होते आणि विठ्ठल भाऊ वारल्यानंतर माझ्या वडिलांना उमरग्याला त्यांच्या बहिणीकडे दिलतं, आत्याकडं, म्हणजे माझ्या वडिलांच्या आत्याकडं शिक्षणासाठी दिलतं. आणि तेव्हा माझ्या वडिलांना आत्यांच्या मिस्टरांची सायकल होती उमरग्याला. आणि ती माझे वडील सांगायचे की मी दिवस पूर्ण सायकल रिम पुसायची त्याचे सगळे स्पोक असते ते स्पोक पुसायचे. इतकी सायकल स्वच्छ ठेवायची. मग कुठं तर मला आत्या एक चक्कर मारून द्यायची सायकलीवर, की ती पूर्ण सायकल पूर्ण स्वच्छ पुसायची रोज आत्यांची. आणि ती पुसल्यानंतर मग कुठं तर आत्या एक राऊंड मारून द्यायच्या. म्हणजे आजची ती तो काळ बघितला ना आजचा हा काळ बघितला तर म्हणून वाटतं की आपण सगळीजण समाधानी आहोत ना. तुम्ही असेल आपण असेल. त्याच्यामुळे आज हो काय इथं महाडिक महाराज बसलेत, बुवा आलेत आपले. त्या माणसाचं सुद्धा तुम्हाला सांगतो कार्य जर बघितलं तर इथं टिंबुर्णीच्या अकलूज रोडला गोविंद वृद्धाश्रम चालवतात. त्या आज सातत्याने गेले किती वर्ष महाराज 23 वर्षापासून तिथं अनाथांची सेवा करतात. अनुदान होतं तेव्हाही सेवा केली, अनुदान नव्हतं तेव्हाही लोकांची सेवा केली. आज काही कमी नाही आहे त्या माणसाला. त्यांची पोरं बाळं सगळी शिकले, ती कमवते, ती घरं दारं बंगलं सगळं नीट आहे. पण आज निस्वार्थीपणाने ती माणूस अक्षरशः वयोवृद्ध लोकांचा सगळी स्वच्छता ठेवते, त्यांची घाण काढते. निस्वार्थीपणाने भावनेने ही माणूस काम करतो. ती नावालाच महाराज आहेत, तसं ती महाराज नाहीत, ते जास्त समाजसेवक आहेत. ह्या अशा पद्धतीने ते माणूस काम करतो ह्या टिंबुर्णी परिसरात. तर ह्या संस्थेने कमवलं काय, तर ह्या संस्थेनी आम्ही सगळ्या लोकांनी अशी माणसं कमवली. आणि ही माणसं ह्या संस्थेचं मूळ भांडवल आहे. आज दिवाळीच्या आसपास, दिवाळी असेल किंवा डिसेंबरच्या आसपास ही संस्था शेतकऱ्यांसाठी एक वसतिगृह उभा करते. त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना प्रशिक्षण असेल,
3 मजली मोठी इमारत बांधतोय आपण. त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना प्रशिक्षण असेल, शेतीचे नवीन प्रयोग काय असतील, शेतीमधली नवीन काही येणारी अवजारं काय असतील, तर त्याचं तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचावं. त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांमध्ये नवीन प्रकारची माहिती उपलब्ध व्हावी. असं राहतं. जर प्रशिक्षण घ्यायची वेळ आली तर ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला इमारत पाहिजे, इन्फ्रास्ट्रक्चर पाहिजे. आणि ह्या दृष्टीने आपण डिसेंबरमध्ये त्या बिल्डिंगचं उद्घाटन करतो. जिथं शेतकऱ्यांना ॲम्फिथिएटर उभा राहील, जिथं 1000 लोकांचं सातत्याने कार्यक्रम, मार्गदर्शन शिबिरं घेता येतील. आणि ही सगळं निमगाव परिसरात आपण उभा करतो. ह्या संस्थेतनं जेवढी काय ही जी काय लॅबोरेटरीज असतील, ही शेतकऱ्यासाठी उपलब्ध केलेली जी काय ही जी काही उभा राहते ह्या सगळ्या वास्तू ह्या संस्थेच्या माध्यमातून, ती एवढंच तुम्हाला सांगेल की ह्या काय माझ्या कुटुंबाच्या किंवा माझ्या नाहीत, आणि माझ्या मरणोत्पार ह्या सुद्धा माझ्या राहणार नाहीत, एवढं मात्र सांगतो. ह्या सगळ्या सुविधा, ह्या सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर जी काय उभं राहते, ही सगळं ह्या संस्थेचं राहणार आहे आणि ही ह्या तालुक्याचं असणार आहे. ही काही माझ्या कुटुंबाचं नसणार आहे मुळेच. एवढं ह्या निमित्ताने मी सांगतो. त्याच्यामुळं तालुक्याला आम्ही सातत्याने नवीन काहीतरी चांगलं काहीतरी देण्याचा प्रयत्न उभा करतो. कोविड काळात असेल, जलसंधारणात असेल, शिक्षण क्षेत्रात असेल, आणि ह्याच्यामध्ये ह्या तालुक्याने माझ्यावरती फार मोठ्या प्रमाणात विश्वास टाकला आहे. फार मोठ्या प्रमाणात ह्या तालुक्याने मला आजपर्यंत प्रेम दिले. राजकारणात बरीच जण तुम्ही उत्सुक असाल त्याबद्दल काय बोलते तर दादा ऐकायला, का तर मला बऱ्याच जणांचे फोन आलते की दादा लोक अपेक्षा करतायत की तुम्ही काय बोलचाल राजकारणाविषयी. पण मला वाटतं ही त्याचं व्यासपीठ नाही. ही व्यासपीठ त्याच्याहून पुढचं आहे, त्याच्याहून सकारात्मक ऊर्जेचं ही व्यासपीठ आहे. आणि त्याच्यावरचं फारसं वक्तव्य करण्यापेक्षा आज येण्यामागचा उद्देश एवढाच होता की ह्या संस्थेची माहिती सांगावी, तुम्हाला लाभार्थ्यांना ह्या सायकलचा वाटप व्हावा. ह्या निमित्त एवढंच बोलतो आणि माझे 2 शब्दात मनोगत थांबवतो. धन्यवाद.